नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांनी लोकांच्या विरोधात जाऊन पहिली शाळा मुलींसाठी काढली। मित्रांनो, हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा उपदेश दिला। मित्रांनो, हा तोच महाराष्ट्र आहे जिथे जिजामाता यांनी शिवरायांना संस्कार आणि शिकवण दिले। मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतोय, ज्या भूमीमध्ये आपले जे थोर पुरुष आहेत यांनी एवढा संघर्ष केला शिक्षणासाठी, जर तुम्ही बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी संघर्ष केला, तर मग प्रश्न हाच उद्भवतो की आज आपल्या सरकारी शाळा का बंद होत आहे, खाजगी शाळेमध्ये एवढा शिक्षणासाठी पैसा का लागतोय। जर तुम्ही बघितलं, जर आपण दुसऱ्या देशांसोबत कम्पेअर केलं, जर्मनी असेल किंवा नॉर्वे असेल, या देशामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये मोफत शिक्षण आहे। जर तुम्ही यांच्याकडे बघितलं, त्यांचे जर बेसिक जर तुम्ही फाउंडेशन बघितलं तर त्यांच्याकडे इंजिनिअरिंग आहे किंवा मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फ्री शिक्षण आहे। आणि त्यांनी जे टेक्नॉलॉजी आहे किंवा जे आता जे आधुनिक टेक्नॉलॉजीचा आहे याचा वापर करून ते शिक्षणामध्ये त्याचा यूज करून त्याला त्यावेळी डेव्हलप करतायत। तर महाराष्ट्रामध्ये हा जो डेव्हलपमेंटचा हा जो विषय आहे हा का होत नाहीये, आपलं जे गव्हर्नमेंट आहे हा त्याच्याकडे का दुर्लक्ष करतोय। मित्रांनो, आपण जर बघितलं सध्याच्या स्थितीमध्ये, जर महाराष्ट्राची स्थिती बघितली तर शाळाची दुरवस्था झालेली आहे। जर तुम्ही बघितलं, त्यांचं जर बांधकाम बघितलं, खेडेगावात जर जाऊन बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात शाळा आता सध्या पडलेल्या आहेत। ना तिथे बसायला खुर्ची आहे, ना तिथे मुलांना खायला आहे, ना पाठ्यपुस्तक आहे। जर अशा स्थितीमध्ये आपला महाराष्ट्र जर जगत असेल तर कसा आपला या महाराष्ट्राचा विकास होणार। जर तुम्ही बघितलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश शाळेवर शिक्षकाची कमतरता आहे किंवा बहुतांश शाळेमध्ये विद्यार्थ्यांची कमतरता आहे, त्याच्यामुळे आपल्या शाळा बंद होत आहेत। जर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्याला टाइमली त्या गोष्टीची पूर्तता करणं खूप इम्पॉर्टंट आहे। जर आपण टाइमली तिथे शिक्षकाची भरती केली असती, जर तिथे आपण टाइमली ते शाळा डेव्हलप केल्या असत्या तर आपल्याला ह्या गोष्टी बघायला भेटल्या नसत्या। पण मित्रांनो, कुठेतरी म्हणतो ना, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या घडतायत, याला कुठेतरी आपण पण कारणीभूत आहे। जर आपले बघितले, जे आपले पुढारी आहे, राजकीय पुढारी आहेत, त्याच्यामध्ये पोळी भाजतायत। हे काय करतायत, ह्या शाळा यांना डेव्हलप करायच्याच नाहीयेत, त्यांना आपल्या स्वतःच्या घरं भरायचे। जर तुम्ही बघितलं, त्यांचे जे खाजगी शाळा आहेत त्यांच्यामध्ये लाखोनी डोनेशन आहे। जर तुम्ही बघितलं, इंजिनिअरिंग झाले, मेडिकल झाले, या त्यांच्या संस्थेमध्ये लाखोनी ते पैसे वसूल आपल्या सर्वसामान्यांकडून करतायत आणि याच्यामध्ये त्यांना आपल्याशी काही घेणं देणं राहिलेलं नाही। जर तुम्ही बघितलं, त्यांना आपल्या मुलांशी काही घेणं देणं नाही किंवा आपले जे गरीब मुलं आहेत त्यांच्याशी काही घेणं देणं नाही। जर आपण आज जागे झालो नाही तर याचा जो फायदा आहे नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागेल। तर मित्रांनो, आज ही वेळ आहे, आपल्याला जागं व्हायचंय। तुम्ही सरकारला